राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मुजरी या संस्थानाकरता नागपूरमध्ये 18,340 स्क्वेअर फूट जागा जी शासनाने लीजवर दिली आहे, या जागेचा भाडेपट्टा करार करण्याकरता आज मान्यता दिली आहे। आणि हा करार करताना 44,31,00,000 जी स्टॅम्प ड्युटी आहे ती आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माफ करण्यासाठी मान्यता दिली आहे। सोबतच आज नागपूरमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी माननीय दत्तमामा भरणेजी यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली। नागपूरमध्ये आता ऐतिहासिक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूरच्या काटोल येथे हॉर्टिकल्चर कॉलेजचा आज स्थापना करण्याचा निर्णय झाला। या निर्णयामधून काटोल, नरखेड, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आणि तिथल्या फळबागांना या विद्यापीठाचा फार उपयोग होईल। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, कृषी मंत्री दत्तमामा भरणे आणि आमचे त्या भागाचे लोकप्रिय आमदार चरण ठाकूरजी ज्यांनी या विद्यापीठाकरता खूप प्रयत्न केले, त्यांचं मनापासून आभार मानतो की नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आणि विदर्भामध्ये फळ बागाकरता, फळझाडांकरता त्यांचे उत्पादन आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फळं बागा या ठिकाणी होतील याकरता एक मोठा प्रयत्न केला आहे। खरं तर नागपूरच्या या उपराजधानीमध्ये एक पुन्हा भर पडलेली आहे। या ठिकाणी मावळमध्ये जी NDRFची एक कॅम्प तयार होतो आहे, NDRFच्या कॅम्पला मावळमध्ये आज जी आपण जागा देतो आहे 3 हेक्टर, या जागेला 5,83,60,000 हे मुद्रांक शुल्क या जागेला द्यावं लागत होतं। NDRF म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या महाराष्ट्रातील केंद्रांना जागा द्यावी असे प्रस्ताव केंद्र सरकारचे आहे। आणि NDRFचं मोठं केंद्र हे पुण्यामध्ये व्हावं, ते मावळमध्ये व्हावं याकरता खूप प्रयत्न होता। आता सदुंबरे मावळमध्ये जे या ठिकाणी आपण ही जागा दिलेली आहे 111 गटमधली 3 हेक्टर, याला आता आम्ही आज मान्यता दिलेली आहे। त्यामुळे एक मोठं सेंटर NDRFचं पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे। खरं तर मी आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या प्रस्तावाला मान्यता दिली। मी माननीय देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो। बोगस बियाणांसंदर्भात नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे, त्यावरनं मोठा वाद निर्माण झाला। नाही, पहिले समजून घेतलं पाहिजे, कालच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचं आपण तपासलं असाल, एकच बाजू तपासली, दुसरी बाजू वेगळी आहे। दगडांनी भरलेले 4-4 ट्रक कसे आले, काय प्लान होता, कुणी हा प्लान केला होता? सर्वसाधारण आंदोलनाकरता आलेले मुलं वेगळे होते, पण या आंदोलनाच्या मागे जे षडयंत्र होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं। त्यामुळं एखाद्या वेळी सदाभाऊ खोत यांनी त्या जे या ठिकाणी षडयंत्रकारी आले होते त्यांच्याबद्दल बोलले असतील। कोण वाटतं मला त्याच्या मागे, कोण असू शकतं? मला त्याचा अंदाज मी सांगणं योग्य नाही, पण केंद्रीय त्या ठिकाणी एजन्सी तपासतात। शेवटी हे येणारच हातात 2-2, 4-4 ट्रक उभे आहेत तिकडे दगडांनी भरलेले, आणि त्यामुळे हे दगडांनी भरलेले कुणावर या ठिकाणी हल्ला करणार होते, कुणाचा जीव घेणार होते, कुणाला मारायला आले होते, एकदा हे तपासलं पाहिजे, तेव्हा कळेल। म्हणून ते सदाभाऊ खोत बोलले असते। राज्यभरात ठिकाणी आंदोलन होत आहेत आणि जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे, तर एक प्रिव्हेन्शन म्हणून आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत या संदर्भात काही चर्चा झालेली आहे? असं आहे, कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी कधी चर्चा होत नाही, ते डेव्हलपमेंटची चर्चा होतं। शेवटी कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे पोलीस महासंचालक बघतात, त्यामुळं ते निर्णय घेतील कुठला कुठला कायदा कसा
संचालित करायचा. बोगस बियाणांवरती बागडे यांनी बोगस बियाणांवरती राज्य सरकार कारवाई करते, पण महाबीजवरती जी आहे ती कारवाई होताना पाहायला मिळत नाहीये. काय नेमकं कारवाई करणार? अमरावतीमध्ये काल 55 गुन्हे दाखल झाले. महाबीजवरही त्या ठिकाणी काल नागपूरमध्ये कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहे. त्यामुळं कोणीच सुटणार नाही. शेतकऱ्याला ज्यांनी गंडवलं, फसवलं, शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याकरता सरकार आहे आणि शेतकऱ्याकरता जे आमचं भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. जे आमची भूमिका ही शेतकऱ्यांना पूर्ण ताकद देण्याची आहे. त्यामुळं ज्यांनी बी बियाणं बोगस दिलं असेल त्या कंपन्यांवर कारवाई करणे, त्यांच्याकडनं वसुली करणे, शेतकऱ्यांना मदत करणे, दुबार पेरणी जर लागली तर DPCतनं पैसे देणे हे आम्ही करणार आहोत. पण उद्ध्वस्त करणे शेतकऱ्याला यावर गंभीर गुन्हे आहे, 420चे गुन्हे आहे, फसवणुकीचे गुन्हे आहेत ते आम्ही करतोय. कर्जमाफीची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही कॅबिनेट चर्चा झाली का? काय नेमकं नियोजन आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जन्मदिवस आहे. खरं तर आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे उद्याचा. आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की 30 जुलैपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देऊ. आता यानुसार कारवाई होणार आहे. सर, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे पुतळे राजस्थानमध्ये जाळले जातात, कारण त्यांनी मराठी भाषा केंद्र तिथे सुरू करा म्हटल्यामुळे त्यांचे पुतळे राजस्थानमध्ये जाळले जातात. आता असं आहे की त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. त्या महाराष्ट्राचे, आमच्या संभाजीनगरचे, महाराष्ट्राचे आमचे आधारस्तंभ आहे आणि माय मराठीचे ते आधीपासून खूप त्यांनी काम केलं यावर आहे. त्यामुळं भावना व्यक्त केल्या. त्या ठिकाणी काय झालं मला माहिती नाही, पण त्यांनी आपल्या भावना नक्की व्यक्त केल्या असतील. सर, गुलाबराव पाटील असं म्हणत आहे की जर तुम्ही आमच्या विरोधातली लोक भाजपमध्ये घेत असाल तर आमच्याकडे सुद्धा अनेक लोक असे आहेत जी तुमच्या विरोधात नाही, आमचं ठरलं आहे महायुतीमध्ये की कुणीही कुण्या पक्षाचे लोक घ्यायचे नाही. महायुतीच्या पक्षाचे, बाहेरच्या पक्षाचे लोक घेतले चालतात, पण कुणीही शिवसेनेचा भाजपमध्ये, भाजपचा शिवसेनेचे, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये असं नको आहे. ते मान्य नाही आहे. एखाद वेळी काही गडबड झाली असेल तर बघता येईल, पण असं करायचं नाही आहे. ठरलं आहे महायुतीने. सर, मराठी भाषेला धरून प्रश्न आहे. ICPSच्या अभ्यासक्रमामध्ये पहिलीच्याच पुस्तकामध्ये मराठीमध्ये बऱ्याच चुका निघालेल्या आहेत. मराठीच्या पुस्तकात चुका आढळल्या तर दुरुस्त करेल. त्याच्याकरता बोलू एखाद्या वेळेस विभागाशी. सर, हिंदी में जिस तरह से दिल्ली के जंतर मंतर से लेकर महाराष्ट्र में छात्र आंदोलन शुरू है, चुनाव मांगों के समर्थन में आंदोलन शुरू है, महाराष्ट्र की क्या स्थिति है? यहाँ पर भी आंदोलन करने, देखिए, आंदोलन करना सबका अधिकार है, लेकिन आंदोलन को काबू रखना, उनको अच्छे से समझाकर बताना आंदोलनकर्ताओं को, ये महाराष्ट्र सरकार कर रही है. महायुति के नेता सदाभाऊ खुद कह रहे हैं कि इंडिया गठबंधन जो है वो आतंकवादी बना रहे हैं, वैसा माहौल बना रहे हैं. देखिए, कल का आपने चित्र देखा होगा. एक तरफ आंदोलन है, दूसरी तरफ जिस प्रकार से 4-4 ट्रक पत्थर उधर रखे और जो अटैक करने की मानसिकता में थे, तो मुझे लगता है ये भी चेक करना चाहिए कि वो लोग कौन थे. सदाभाऊ जी ने बोला होगा तो वो विषय को लेकर बोला होगा. तो मुझे लगता है इसका केंद्रीय एजेंसी जांच करेगी कि कहाँ से ट्रक आए थे, कितना पत्थर कहाँ से आया, क्यों आया, किसको मारने लोग आए थे, ये सारी इंक्वायरी होगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.